मायमोगाचे येवकार खबरो सांगता जवाहर सर्वेक हेडलायन्स। टेनेंटेड लँड दिवपाक शकना सरकार। एक वर्सभर लागून बदललो सेक्शन 18K कायदो। सरकारी प्रकल्पा खातीर एनएत रुपांतरीत करपाक मेळटल्यो शेता जमिनी। वीज मंत्र्यान दिली तळावलेची देख। NH-66 चेर पालसणा कोसळपाच्या घडणुकांची करतलो चौकशी। दोशी कंत्राटदारांचेर जातली कारवाय, सांगले केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरीन। कर्नाटकाक जोडपी 45 किलोमीटरांच्या नव्या मडगांव बायपासाची घोषणा। सप्तकाचे शेवटा मेरेन पडटलो उटंगाराचो पावस। आयतार मेरेन हवामान विभागाचो ऑरेंज अलर्ट। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। राष्ट्रीय महामार्ग 66 चेर पालसणा कोसळपाच्या घडणुकांची चौकशी करतलो दोशी कंत्राटदारांचेर कारवाय जातली। केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरीन सांगले। कर्नाटकाक जोडपी 45 किलोमीटरांच्या नव्या मडगांव बायपासाची गडकरीन घोषणा केली। दाबोळी एअरपोर्ट ते धारगळ NH-66 मजगतीच्या 6 लेन एक्सेस कंट्रोल कनेक्टिव्हिटी रस्त्याचे उक्तावण करपाक केंद्रीय नितीन गडकरी बिरेस्तारा गोंयांत आयिल्लो। त्या वेळार ताणें ह्यो घोषणा केल्यो। 4 ते 6 लेनचा मडगाव बायपास, नवेलीम, कोणकोलीम, कानुकोना आणि कर्नाटक बॉर्डर हा 45 किलोमीटरचा 3,500 कोटी रुपयाचा मी मंजूर करतोय, त्याची घोषणा करतोय। याचा कामाला लवकरच सुरुवात होईल। कुमारी आम्ही 4 लेन रोड करणार आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी 4 लेन होणार आहे। त्यामुळे 4 लेनिंग ऑफ पणजी टू बेलगाव NH-748 52 किलोमीटर हा 4,000 कोटीचं काम पण मंजूर केलेलं आहे। त्यानंतर न्यू बोरिन ब्रिज नियर जुवारी रिव्हर NH-566 इथे काही प्रॉब्लेम, लोकांचे प्रश्न आहेत। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यांच्याशी बोलून ते प्रश्न आपण सोडवा। 500 कोटी रुपयाचा ब्रिज आहे, असे 8,000 कोटी रुपयाचे काम आहे। एक महत्त्वाचा विषय आहे की प्रमोद सावंतांनी माझ्याकडे जवळपास 7-8 महिन्यापूर्वी एक मागणी केली होती की हा मुंबई ते कन्याकुमारी रस्ता आहे, मुंबई गोवा, या रस्त्यावरून खूप ट्रॅफिक शहराच्या मधून जातो, ट्रक जातात, बसेस जातात, त्यामुळे पुष्कळ त्रास होतो जनतेला इथल्या। आणि इथल्या जनतेला प्रदूषणापासून मुक्ती मिळाली पाहिजे, म्हणून हा ट्रॅफिक डायरेक्ट गोव्याच्या बाहेरून गेला पाहिजे। आणि म्हणून मी आपल्या विजन 2047मध्ये गोवा ईस्टर्न बायपास 65 किलोमीटरचा हा 6,000 कोटी रुपयाचा आहे, त्यालाही मंजुरी दिली आहे। लवकरच आम्ही याच्या कामाला सुरुवात करू। विर्नोडा पेडणेच्या रस्त्यांची अवतिकाय उत्तर गोयचो खासदार श्रीपाद नाईकान नितीन गडकरीचे नदरेक हाडून दिली। एक अशा पद्धतीची काही सोय पाहिजे रस्ता क्रॉस करण्यासाठी, ओव्हरब्रिज अंडरब्रिज जे काही त्यांनी सांगितलं आहे त्याच्यावर तेही निश्चितपणे लवकर करायला पाहिजे। इथं जे विडनोडा एक जंक्शन आहे, त्यातून लोकांना जवळजवळ 1-2 किलोमीटर फेरा मारावा लागतो। त्याच्यासाठी रोड क्रॉसिंगसाठीची व्यवस्था ही कशा पद्धतीने बसवता येईल तेही मला वाटतं त्याच्यावर लक्ष करून ह्या 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लवकर केल्या पाहिजे। मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर लक्षात घेतलं तर लगेच चुटकीसरशी हे प्रश्न, गोव्याच्या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकू। मोपा विमानतळा खातीर जांच्यो जमिनी गेल्यात त्यांच्या मदल्या काही जणांक अजून पैसे मेळूंक नात हे खबर आसा। मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। जमिनी दिवप्यांचे ताणे अभिनंदनय केले। सगळे ज्यांचे लँड एक्विजिशन केला म्हाका खबर आहा, खूप कठीण प्रसंगांतल्यान 4.5 महिन्या भितर ज्यांची लँड गेली, अजूनही थोड्या जाणांक पैसे मेळोंक ना। हाजी चत्राय म्हाका आसा, ते बी स्पीडअप आणि फास्ट ट्रॅक हांवें करपाक लायला। ज्यांचे डॉक्युमेंट क्लियर आहा तांकां पैसे मेळ्ळे, डॉक्युमेंट थोडेशे अर्धवट स्थितीच्या तांकां पैसे मेळूंक ना। बट तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान 4.5 महिन्या भितर तुम्ही लँड एक्विजिशन करपा खातीर मदत केली, त्याबद्दल हांव समेस्त पेडणेकारांचे आणि जागो गेला तांचे खरोखरच अभिनंदन करता। 1,500 crores of rupees, 1,500 crores of rupees, म्हणजे तुम्ही विचार करात दाबोलीच्या एअरपोर्टा वयल्यान परत एकदा वेर्णा जंक्शन येवपाक सुद्धा 1,500 कोटी रुपया आम्ही म्हणटा
म्हणून आमकां दाबोली एअरपोर्ट सुद्धा तितकोच महत्वाचो आसा. दाबोली एअरपोर्टूय बंद जावपाचो ना ह्या मुद्दामून कळपाक जाय म्हणून सांगता. आमच्या प्रपोज्ड प्लॅनान रोड सेफ्टी खातीर 291 कोटी रुपया मागल्या, जेणे करून गोंयांतले सगळे रोड्स जे आसा पळय हे सेफ्टी कशा पद्दतीन घेवची हाचेरूय आमी ऑलमोस्ट काम सुरवात केला. गोंय लार्जस्ट ट्रेडिंग हब जातलो असो हावेस येरादारी मंत्री माविन गुदिन्होन उक्तायलो. गोंयांत इतल्यो संदी मेळटल्यो की भायर कामा निमतान गेल्यात ते गोंयकार खंय परत गोंयांत येतले. आयकात माविनाचो युक्तिवाद. आमकां दोन्ही एअरपोर्ट जाय, आमकां दाबोलीनूय जाय आनी आमकां मोपाय जाय. हांव खास कोण हांगा सांगपाक सोदतां, गोंय आमचें धाकटुलें गोंय, इल्लेशें गोंय. आज आमचे नशिबान आमकां 2 एअरपोर्ट मेळ्ळा. बरे भाशेन डेव्हलप करपाक, बरे भाशेन इन्फ्रास्ट्रक्चर बांदून गोंय सगळ्याहून बेस्ट स्टेट इन द वर्ल्ड करपाक आमकां संदी मेळपाक जाय आनी मेळटली फुडाराक. हें जातलें जाल्यार बॅलन्स ग्रोथ जावपाक जाय आनी बॅलन्स ग्रोथ आहा जाल्यार एक ल्हानशे स्टेटीन 2 एअरपोर्ट, 2 रेल्वे, एक बऱ्यांतलो बरो पोर्ट, हे भाशेन आमकां कनेक्टिविटी बेस्ट आहा. आनी म्हाका दिसता, हांव सप्तन पळयता, न्यू ट्रेडिंग वेअरहावजींग अँड लॉजिस्टीक पॉलिसी जी हाडला आमच्या सरकारान, ते पॉलिसी खालार बऱ्यांतले बरे प्रकल्प येवपाचे आसा, येयत आसा. आनी हांव सप्तन जे पळयता की गोंय सगळ्यान एक लार्जस्ट ट्रेडिंग हब एक दीस जातलो. गोंयकार जे भायर गेला अशी संदी येतली ते परत येवपाक लागतले. गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, जवाहर बर्वे आनी ओमकार देशप्रभू. 2014 वर्सा पर्यटन मंत्र्यार केल्ल्या कागाळींची दखल घेवंक नाशिल्ल्यान ट्रॉजन डिमेलोन तिडक उक्तायल्या. बेकायदेशीर रितीन सेरोला कोमुनिदादीची जमीन लुटल्या अशी ही कागाळ. पळयात पुराय बातमी. I had lodged a complaint on 18/10/2014 at Porvorim Police Station, 2014, against then tourism minister. He was a tourism minister at that time. Then attorney Peter Martins, Dilip Parulekar, his brother Pramod Parulekar, Irene Sikera, who was the then administrator of North Zone Komunidad, saying that they had all together conspired and illegally looted and gifted the Serula Komunidad land. My contention was these are the people who are kept in custody of the property. Conspired with the tourism minister. The tourism minister himself is direct beneficiary along with his brother. And this matter was settled by the High Court, and High Court directed that this property should be given back to the Komunidad, which they have not done till today. But you can see those shops on the Chogam Road are still closed. Okay, that was due to my petition. Now, when the police was not registering because he was a minister, I went to the court, to the JMFC. And the JMFC court, after hearing all sides, decided that the police should register the FIR. When that came, government went in appeal. आता म्हाका सांग, तू जेन्ना JMFC धाडटा आनी म्हाजे जो फाल्यां JMFC झाले गव्हर्मेंट अपील वयतलो, मिनिस्टर नव्हते तेन्ना तो. ओके, they went to appeal. Session court said what? That order is not proper, sent it back to re-hear the matter. Assembly session moves an amendment and say all this. Because this is not illegal. You can call it irregular. From 62 within the 100. It is not illegal. They are not encroached on other land. They have extended within the permission, within the land permitted. And that 60 and Kachai both are considered, then no house will remain. Secondly, you are not supposed to have any commercial there. This same very panchayat issues notice to demolish mine because mine is gone out beyond 60, has given licenses to run commercial there. Formalities, get an FIR registered. It has taken me long 8 years, 8 months and 6 days till this order has passed.
So to get an FIR registered, and why they were trying to run away from the FIR? Because the matter is serious. And therefore it is my demand that there should be custodial interrogation after registration FIR. Arrest them. You will find a worm of cans coming out of entire Sarula will be exposed. Where all the minister has used his influence, then put pressure on the Komnida managing committee and got plots allotted. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आणि संगीता ओली. घेऊ एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. टेनंटेड लँड सरकार दिवपाक शकना. एक वर्सभर लागून सेक्शन 18K कायदो बदल्लो. आदी ऑर्डिनन्स काडले, मागीर विधानसभेत ते पास करून घेतले. ताका लागून आयज 25 वर्सां पडंग आशिल्ल्यो जमिनी पंचायतीक विकूं येतात. सरकाराक ताचेर समाजोपयोगी प्रकल्प उबे करपाक मेळटले. भौसान हाची दखल घेवची. वीज मंत्री सुदीन ढवळीकरान उलो मारला. जमिनींचो उणाव आशिल्ल्यान सरकाराक उदरगतीचे प्रकल्प बांदपाक अडचणी येतात. आपणे 18K विभागा खाला नवो कायदो केला, जाच्या आदारान सरकारी प्रकल्पां खातीर आता कांय भातांची जमीन एनएत रुपांतरीत करपाक मेळटल्यो. तळावले कांय जाणांनी जमिनी दिल्ल्यान नवे प्रकल्प हाडपाक उक्तो मार्ग जाला, अशें सुदीन ढवळीकारान सांगले. वाडी तळावली हांगा शेतकारांक रोपे वाटल्या उपरांत ताणें ही माहिती दिल्या. गव्हर्नमेंट घेऊ शकता आणि त्या खातीर कायदो बदलपाक जाय आणि कायदो बदलपाक आमकां 18K एक वर्स आणि हो कायदो हांवें इतलो मनांनी केलो की तातूंत कोणाकूच कांय सांगपाक मेळना. आनी एट लास्ट फाटले असेंब्ली सेशन जें जालें तेन्ना ताजे पयलीं जे आमी ऑर्डिनन्स काडिल्ले ते खंयचेय ऑर्डिनन्स जर काडले आसत जाल्यार कायदो करता आसतना आमी असेंब्ली फीज घालून ते पास करपाक जाय. आनी त्या प्रमाणे मुख्यमंत्र्यान हो कायदो करता आसतना आनी बाब निलेश काब्राल आनी बाब अलेक्स सिक्वेर ह्यांनी दोगांनी म्हाका खूब मदत केली. आनी ताचे बरोबर बाबूश मनसराज जो रेव्हेन्यू मिनिस्टर आसा तांणी म्हाका मदत केली. आनी गोंयांत पयले फावट हांवें अंडर 18K टेनन्सी एक्टा सकयल जी जमीन आसा तो कायदो बदलपा खातीर जो प्रयत्न केलो ताका फळ आयलें. आनी त्या खातीर आज अंडर 18K अंडर टेनन्सी एक्ट कोणीय पंचायत बॉडी आसूं, जिल्हा आसूं किंवा एनी सरकारी एज्युकेशन सरकारी कॉर्पोरेशन आसूं अंडर दॅट 18K ह्यो जमनी घेवन गव्हर्मेंटाचेच प्रोजेक्ट हाडूं शकता. तातूंत आमची पंचायत बॉडी आसा, जी ऑटोनॉमस बॉडी आसा गव्हर्मेंट ऑफ गोवाची, तांच्या माध्यमांतल्यान आमी कितें करूं शकता. फाल्यां सकाळीं पंचायतीक दिसलें की आनी एक जमीन अशी आसा आनी ती जर एज्युकेशन इन्स्टिट्यूटां दिवपाक जाय जाल्यार तेही प्रोविजन आमी स्वता करून घेतला. कारण खुबशीं एज्युकेशन इन्स्टिट्यूशनां गांवांतलीं जीं आसा ती अत्यंत कमी जागेर कार्यरत आसा. आनी ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट बरे जागेर वचून बरें शिक्षण गांवांत जर मेळ्ळें आसत अश्यो पडींग टेनन्सी जमीन आसा जातूंत शेत रोयना, गेली 25 वर्सां शेत रोयना, अशे प्रोजेक्ट जर ह्या जमनींनी हाडून भाटकाराकूय फायदो जातलो, टेनंटाकूय फायदो जातलो आनी गांवांत एक नवचैतन्य चालू जातलें. कारण तांचे भुरगीं जीं आसा थंय एज्युकेशन इन्स्टिट्यूटां ती जमीन मेळटली, एज्युकेशन इन्स्टिट्यूट बरी बिल्डींग उबी करतली आनी बऱ्यो गोश्टी गांवच्या भुरग्यांक एज्युकेशन इन्स्टिट्यूट करतली. आनी तें प्रोविजन आमी ह्या एक्टांत केल्लें आसा. गणपत बाप्पू एक देवी तर एकच एक गोवा 365 खातीर कृष्णा नायक, जवाहर बर्वे आनी सानिका नागवेकर. सरकारी नोकऱ्यांचेर निंबून रावू नाकात. स्वताचो व्यवसाय सुरू करून चड पैसे मेळो येतात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगला. कुशळटाय प्रशिक्षणा खातीर टाटा ग्रुप
आनी ITI कडेन सामंजस्य करार जाला. गोंयाक भांगरा पदकां मेळोवन दिवपी ITIच्या विद्यार्थ्यांचो भोवमान केल्या उपरांत मुख्यमंत्र्यान सांगलें. आमी स्कील दोन तरेन शिकयता. एक इट इज एन NSQF नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स एट अवर 8th, 9th and 10th ह्या स्टँडर्डान भुरग्यांच्या मदीं स्किलाची आवड क्रिएट जावची म्हणून म्हणजे एम्ब्रॉयडरी आसतले, हॉस्पिटॅलिटी आसतले, मेकॅनिक आसतले, ब्युटिशियन आसतले, ह्या 3 कोर्सान 3 लेवलाचेर 8वी, 9वी, 10वी हांगा शिकयता. आनी ताज्या उपरांत ITIंतल्यान वी आर गिविंग द ट्रेनिंग टू म्हणजे आमी रेडी फॉर इंडस्ट्री जाका म्हणटा ते भुरगे तयार करता. आनी आयच्या ह्या स्कील डेच्या निमित्तान तुमी पळयल्या उपरांत तुमच्या लक्षांत येता आसतलें की स्कूल आनी ITI ह्या दोनूय लेवलाचेर आमी जाका स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग ह्या कार्यक्रमाचेर भर दिला. 10वी पर्यंतच्या भुरग्यांक टॅक्नॉलॉजीची एक नॉलेज अशी स्किल तांच्या भितर डेव्हलप जावची म्हणून वोकेशनल स्किल डेव्हलपमेंटाच्या माध्यमांतल्यान NSQFच्या माध्यमांतल्यान विविध स्किल शिकोवपाची योजना त्या शाळे भितर आसा, हायर सेकंडरी भितर आसा. आनी हे सगळे पळयता आसतना मुख्यमंत्र्यान एक सजेशन दिलें. आमचे सेक्रेटरी प्रसाद लोलयेकरांक सांगलें तांच्यांनी की एखाद्या शाळे भितर आमी वेगवेगळे तांकां शिकयता, स्किल शिकयतात, पण ज्या भुरग्याक ती आवड आसा त्या भुरग्यान 10वी पास जातकच आर्ट्स किंवा कॉमर्साक वचूं जायना. त्या भुरग्याक जी आवड आसा त्या तरेचें एज्युकेशन तांच्यांनी ITI भितर घेवपाची गरज आसा. आनी त्यामुळे ज्या तरेन ह्या गोंया भितर स्कोप आसा अशा पद्दतीचें एज्युकेशन ITI भितर दिवप अशेंय तांच्यांनी थारायल्लें आसा, कारण ते स्वता एज्युकेशन मिनिस्टरूय आसात. आनी त्यामुळे आज आमी पळयता आसतना आतां एक बरें दिसलें जो MOU सायन जालो सगळे ITI आनी टाटा हॉस्पिटॅलिटी आनी तांच्यांनी ट्रेनिंग दिवप आनी मागीर परत आपल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपापल्या हॉटेला भितर आनी भितरल्यान 100% ऑलमोस्ट आतां गांवकार बाब ITIचे जे डायरेक्टर आसा ते सांगताले 80% जॉब जे आसा ते 100% जॉब तांकां मेळटले म्हणून. गेल्या वर्सा आमी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड हांच्या बरोबर एक कबलात केली, MOU सायन केल्लो आनी आज ह्या वेळार आमी त्या सगळ्या कोर्साचे खरेपणी उक्तावण करतात आनी खरें प्रशिक्षण आयच्यान सुरू जाता. ही एक खूब व्हडली उपलब्धी आसा आनी टाटा टेक्नॉलॉजीन गोवा सरकारा बरोबरच हातूंत भितर आपल्या सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीची अंडर इन्व्हेस्टमेंट केला आनी त्या वरवीं आमी ह्या वेळार माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शना खाला गोंयच्या 10 ITI पैकी 5 ITIचे अपग्रेडेशन करतात आनी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून फक्त सेंट्रल ऑफ एक्सलन्स हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरा पुरते मर्यादित नसून ते ह्युमन रिसोर्सा पर्यंत आनी त्याच प्रमाणे हे जे ITIचे नवे कोर्स जातले हे रेग्युलर कोर्सापेक्षाय थोडे अपग्रेड केल्ले आसात आनी इंडस्ट्री कडेन पार्टनरशिप केल्ल्यान त्याचो चड आनी चड उपयोग आनी ह्या सगळ्या गोंयच्या विद्यार्थ्यांक जातलो हाचे बद्दल आमकां खात्री आसा. आज ह्या वेळार मुद्दाम तुमकां सगळ्यांक सांगतना आमकां अनेक अभिमान दिसता की ह्या वेळार गोंयच्यो सगळ्यो ITI आनी ITIचे ज्या डिपार्टमेंटा अंडर ह्यो ITI येतात ते स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे ISO सर्टिफाईड जाला. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. कॅनिजा पिक्सेटो यादस्तीक फुटबॉल सर्तीत आक्षी स्पोर्ट्स क्लबान सेंट फ्रांसीस झेवियर कामरशेटाचेर जैत मेळोवन सर्तीचे क्वॉर्टर फायनलीत सुवात मेळयली. 2-0 अशा गोल फरकान मॅच सोंपली. कुट्टरी चर्च खेळा मळार फुटबॉल सर्त रंगली. आक्षे स्पोर्ट्स क्लबान SFX कामरशेटाक 2-0 अशा गोल फरकान हारावन पयले कॅनिजा पिक्सेटो यादिस्तीक फुटबॉल सर्तीच्या क्वॉर्टर फायनलीन सुवात मेळयली.
गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. सप्तकाचे शेवटा मेरेन उटंगाराचो पावस पडटलो. आयतार मेरेन हवामान विभागान ऑरेंज अलर्ट जाहीर केला. ह्या दिसात खर पावस पडूं येता. राज्यात उटंगाराच्या पावसा सयत वादळी वाऱ्याचो अदमास आयएमडीन दिला. देखून बोट धन्यांक हवामान विभागान शिटकावणी जारी केल्या. शुक्रारा वारो घोळटलो, हवामान ताजे आनी थंड उरतले. दुसरे वटेन तापमान वाडपाची शक्यताय आसा. शुक्रार ते आयतार मेरेन चडावत तापमान 30 जाल्यार उण्यांत उणें तापमान 24 मेरेन उरतले. शेनवार मेरेन आयएमडीचो ऑरेंज अलर्ट. उटंगाराचो पावस चालूच. पावसाक वादळी वाऱ्याचो सांगात. शुक्रारचे तापमान 30 डिग्री सेल्सियस आनी 24 डिग्री सेल्सियस. बोट धन्यांक शिटकावणी. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.